सकाळी लवकर आवरून मी छान अशा दरवाजात रांगोळी काढली, कणिक मळून घेतलं पुरीसाठी आणि मग मी साखरेच्या गाठीच्या तयारीला लागली. साखरेची गाठ तयार झाली त्यानंतर मग मी श्रीखंडाच्या तयारीला लागली. श्रीखंडाचा चक्का मी सकाळीच लावून ठेवला होता, तर तो मी छान असा फेटून घेतला. त्यामध्ये पिठी साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकले, छान असं फेटून घेतलं आणि फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. नंतर मी कुकर लावला, डाळ भात भाजीचा कुकर लावला. ते 3 शिट्या होईपर्यंत पुरी तळून घेतल्या आणि पुरी तळून झाल्यानंतर गुढी उभारली आणि श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला. श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर मी ते भाजीच्या तयारीला लागली. लसूण, कांदा, टोमॅटो, कढीपत्ताची फोडणी दिली आणि यामध्ये मी घरगुती मसाले टाकले. हळद, मालवणी मसाला, गरम मसाला टाकून यामध्ये मी आपल्या कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून छान असं परतून घेतलं आणि आपले सफेद वाटाणे बटाटा शिजलेला टाकून वरतून कोथिंबीर टाकून आपण भाजी तयार झाली. भाजी तयार झाल्यानंतर मी वरणाला फोडणी दिली. लसूण, राई, कढीपत्ता, टोमॅटो टाकून मी छान अशी वरण फोडणीला देऊन यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून छान असं वरण तयार झालं. नंतर मी नळ्या तळून घेतला. तर आपलं छान असं परिपूर्ण जेवण तयार झालं. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब